गोकुळ शिरगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं शुक्रवारी कणेरीवाडी इथं 2 वेगवेगळ्या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू बनवणाऱ्या गुत्त्यावर कारवाई केली। या कारवाईत दारू तयार करण्याचं कच्चं रसायन आणि तयार दारू असा 1,55,820 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला। कणेरीवाडी इथल्या कंजारभाट वसाहतीमधील गावठी दारू तयार करणाऱ्या हातभट्टीवर पोलिसांनी छापा टाकला। यावेळी पोलिसांनी 1,800 लिटर कच्चं रसायन, 300 लिटर पक्कं रसायन, 60 लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि दारू तयार करण्याचं साहित्य असा 77,820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पोलिसांनी दारूचं रसायन जागीच नष्ट केलं, तर इतर साहित्य जप्त केलं। या प्रकरणी उमा अभंगे, सुरेखा धारुंगे आणि हिना बागडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागताच काही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। त्यानंतर पोलिसांनी कणेरीवाडीतील साईनगर कंजारभाट परिसरातील आणखी एका गावठी हातभट्टीवर छापा टाकला। तिथून 1,200 लिटर कच्चं रसायन, 200 लिटर पक्कं रसायन, 60 लिटर गावठी दारू आणि दारू तयार करण्याचं साहित्य असा 78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। तर काजल घारुंगे आणि प्रियांका घारुंगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला।